किती? अरे पैसा तुमच्या घरांमध्ये, अरे पैसा तुमच्या घरांमध्ये, आरक्षणाशिवाय स्वप्ने आमची अधुरी राहिली किती? अरे खरं सांगा पुढाऱ्यांनो, वचने तुम्ही पाळली किती? अरे आमच्याच स्वप्नांच्या राख रांगोळींनी तवा तुमचा तापलेला, अरे आमच्याच स्वप्नांच्या राख रांगोळींनी तवा तुमचा तापलेला, सांगा त्यावर भाकड्या तुम्ही भाजल्या किती? अरे खरं सांगा पुढाऱ्यांनो, वचने तुम्ही पाळली किती? यानंतर डॉक्टर स्मिता पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना मानाचा जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? बंधूंनो, आपण लाखोंचे मोर्चे काढले. प्रत्येक वेळी आपण लढतो आणि ही लढाई ते युक्तीने लढतात आणि ते जिंकतात आणि आपण दरवेळी हारतो. म्हणून इथून पुढं शक्ती प्रदर्शन करण्यापेक्षा युक्ती प्रदर्शन करावं आणि हे आरक्षण आपण मिळवूनच दाखवावं. 2018 मध्ये आपल्याला आरक्षण मिळालं आणि 12% आणि ते, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ते नाकारलं. नाकारण्याची कारण काय सांगितली? तर मराठा मागास नाही, गायकवाड आयोग स्वीकारण्यास योग्य नाही, 50% पुढे आरक्षण जावं अशी यांची स्थिती नाही, या आधारे आपल्याला देण्यात आलेलं आरक्षण नाकारलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे कोर्टात आरक्षण टिकवणं आणि मोदी सरकारला आरक्षण देणं भाग पाडणं हे आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. दरवेळी आपण घोषणाबाजी करून आपलं काहीही होत नाही. आपलं असं का होतंय? कारण याला आपलं राजकारण आडवं येते. आपले अर्धे मराठे भाजपकडे आहेत, तर अर्धे मराठे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इकडे विभागलेले आहेत. आपल्या मराठ्यांमध्ये फूट आहे आणि त्यामुळं आज आपली अवस्था अशी आहे. पक्ष कुठलाही असो, कार्यकर्ता कुठलाही असो, आमदार कुठलाही असो, खासदार कुठलाही असो, त्याच्या पाठीमागे पहिल्यांदा त्याच्या पुढे गेल्यानंतर आरक्षणाचं काय झालं हा प्रश्न विचारायचा आणि मगच सतरंजा उचलायच्या. तोपर्यंत सतरंजा उचलायच्या नाहीत. आजपर्यंत तुम्ही फक्त त्यांच्यासाठी सतरंजा उचलल्यात, त्यांच्या कपबशा विसरल्यात, पण त्यांनी कधी तुमचा विचार केला का? त्यांनी कधीच तुमचा विचार केला नाही. मग आता आम्हीही त्यांचा विचार करणार नाही. कार्यकर्ता कुठलाही असो, त्याने आपल्या नेत्याकडे पहिल्यांदा विचारायचंय, साहेब आधी आरक्षणाचं बोला. ज्यावेळी साहेब आरक्षणाचं बोलतील त्यावेळी साहेबांची पालखी खांद्यावर घ्यायचे, तोपर्यंत साहेबांची पालखी खांद्यावर घ्यायची नाहीये. हे लक्षात ठेवा मराठ्यांनो. आपल्या विभागणं हेच आपल्या आरक्षणातलं सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि हे आरक्षण हे आज ओबीसी आपल्याला विरोध करत आहेत, पण ह्या ओबीसींना आरक्षण कुणी दिलं? आज ओबीसी आता आपल्या वरचढ कसे झाले हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शाहू महाराजांच्या काळामध्ये 19व्या शतकानंतरच्या काळामध्ये ज्यावेळी पेशवाईचा अस्त झाला होता त्यावेळी आणि पेशवाईत सुद्धा फक्त ब्राह्मणांना शिक्षणाचा अधिकार होता, इतर कोणत्याही समाजाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. मग कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये ब्राह्मणांनी त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह काढलं आणि इतर जातींच्यासाठी एक वसतिगृह काढलं. 10 वर्ष इतरेतर वसतिगृहामध्ये एकही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. का प्रवेश घेतला नाही? 10 वर्ष ते वसतिगृह का पडून राहिलं? कारण सगळ्या समाजाला हेच माहिती होतं की शिक्षणावर आमचा हक्क नाही आणि त्यामुळे 10 वर्ष ते वसतिगृह बंद पडलं. त्यावेळी शाहू महाराजांच्या लक्षात आलं की आपला समाज, आपला बहुजन समाज असाच मागे पडत चाललाय, शिक्षणापासून वंचित होत राहिलाय. त्यावेळी ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग परंतु त्यावेळी जातीय बंधनं इतकी कडक होती की अस्पृश्य विद्यार्थ्या
आपल्या जवळ सवर्णातला विद्यार्थी बसू शकत नव्हता. गुजर, मारवाडी, लिंगायत एकाच ठिकाणी एका वेळी बसू शकत नव्हते की राहू शकत नव्हते. त्यावेळी शाहू महाराजांनी प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह काढलं. लिंगायत समाजाच्या लोकांना बोलवून घेतलं, तुमची मुलं वसतिगृहात टाका, वसतिगृह तुमचं सुरू करा, त्यांना सांगितलं. जैनांना सोनाऱ्यांना सांगितलं आणि सगळ्या समाजाच्या पुढाऱ्यांना आपल्या मुलांना शाळेत आणा हे त्यांना सांगितलं. त्यावेळी कुठं हा सगळा समाज जागा झाला, स्वतंत्र वसतिगृह तयार झाली आणि मग या सगळ्या समाजाची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली. आणि शाहू महाराजांनी 50% आरक्षण ठेवलं होतं. कुणासाठी तर ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांसाठी. तर मग एकही ब्राह्मणेतर विद्यार्थी त्या आरक्षण पेशवाई संपणार आहे हे लक्षात आल्यानंतर संपूर्ण गावागावात शिक्षणाची एक गंगा वाहत गेली आणि ती कर्मवीर गौरव पाटलांनी पुढे नेली, महर्षी विठ्ठल शिंदेने पुढे नेली, पंजाबराव देशमुखांनी नेली, सयाजीराव गायकवाडांनी नेली, आंबेडकरांनी नेली. आंबेडकरांचा शिष्यवृत्तीचा खर्च सुद्धा शाहू महाराजांनी केला. हे सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. आंबेडकर ज्यावेळी लंडनला शिक्षणासाठी चालले होते त्यावेळी त्यांना उच्च शिक्षणासाठी पैसे तर दिले, पण त्यांच्या घरी जाऊन ते म्हटले, रमाई माझी लहान बहीण आहे, मी तिला कोल्हापूरला घेऊन जातो, माझ्या घरी तिचा सांभाळ करतो. इतकं आपला मराठा मोठा होता की ज्याने सगळ्या समाजाला आरक्षण दिलं, शिक्षण दिलं आणि आज टाकतोय. या समाजाला पुन्हा त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे आणि म्हणूनच मराठ्यांनो तुम्ही जागृत होण्याची गरज आहे. आणि सगळ्यात मोठा अडथळा येतोय ते म्हणजे आपलं ते आपल्या नेत्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपली मुलं आत्महत्या करतात. आरक्षण मिळालं नाही, मिळू शकत नाही या दृष्टीने आपली मुलं आत्महत्या करतात. हे अतिशय वाईट आहे. मुलांनो, आत्महत्या करायचं नाहीये, स्वतःला संपवायचं नाहीये, आरक्षणाच्या आड येणाऱ्यांना संपवायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर मी परत एकदा आपल्या सगळ्या बांधवांना विनंती करते की ही लढाई आपण शक्तीने लढूच, पण त्यापेक्षा युक्तीने अधिक लढूया. जरांगे पाटलांसारखा एक महापुरुष आज आपल्या सगळ्यांचा आदर्श ठरला आहे. या महापुरुषाच्या पाठीशी आपण सगळे उभे राहूया. या महापुरुषाला आपण अतिशय मोलाची साथ देऊया आणि आपल्या हक्काचं आरक्षण आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्या जनतेला दाखवून द्या. जर मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर या महाराष्ट्राचं मणिपूर होईल, हे राजकर्त्यांना ठणकावून सांगा. मराठा आरक्षण ओबीसी मधूनच घ्यायचंय. परत हे आपल्याला लाडीगोडी लावतील, त्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण देऊ असं गोडीत गोडी सांगतील. आपल्या लोकांना कब्जात घेतील, त्यांना 4 पैशाचा आमिष दाखवतील आणि आपल्यामध्ये फूट पाडून हे आरक्षणाचा लढा संपवण्याचा प्रयत्न करतील. हा लढा संपवायचा नाही, हाही ठिणगीचा वणवा करायचा आहे. आपलं आरक्षण आपल्याला मिळवायचंच आहे. आरक्षण आमच्या हक्काचं,